Welcome back to my YouTube channel Lavez Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. Till date, we have completed whole chapter number 1, that is units and measurements, and in this lecture we will solve its exercise. त्यामध्ये सुद्धा mainly कोणते question number 1 and question number 3 we will solve these two questions. Now question number 2 हा theoretical question आहे. ते theory questions आपण सगळे लेक्चर्समध्ये बनवलेले आहेत. तुम्ही लेक्चर जाऊन बघू शकता. आता MCQs क्वेश्चन नंबर 1 मध्ये 5 MCQ आहेत, हलके फुलके आहेत, असं सोडून टाकूयात. क्वेश्चन नंबर 3 मध्ये किंचित डोकं लागणार आहे, जास्त काही नाही आहे, पण जेवढे जास्त न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार तेवढा जास्त तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, आन्सर बरोबर आला कॉन्फिडन्स वाढेल, कॅल्क्युलेशन चांगले होईल, फॉर्म्युले चांगले पाठ होतील. सो लेट्स गेट स्टार्टेड. क्वेश्चन नंबर 1 that is MCQ. Choose the correct alternative or option. 1 in length, 1 in mass, -2 in time is the dimensional formula for. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. वेलोसिटी, एक्सेलरेशन, फोर्स अँड वर्क. वी नो दॅट लेक्चर्समध्ये आणि कित्येक वेळेस मी तुम्हाला सांगितलंय फोर्स आणि दुसरं कुठलं वर्क डन, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टॉर्क, ह्या सर्व ह्यांचा स्पेसिफिक एक डायमेन्शनल फॉर्म्युला आहे, तो पाठच करायचा किंवा तुम्ही सराव करून तुम्हाला हा येऊन जाईल. सो फोर्ससाठी काय असतं, फोर्स इज इक्वल टू 1 in लेंथ, 1 in मास, -2 in टाइम. कसं लक्षात ठेवायचं होतं, 112 112 आणि लास्ट डिजिट -2. दिस इज फॉर फोर्स. आणि हे खूप फंडामेंटल आहे. फंडामेंटल म्हणण्यापेक्षा प्रायमरीली खूप ठिकाणी यूज केला जातं फोर्स. दॅट्स वाय एक फोर्सचं पाठच करून ठेवा. अजून एक सांगतो, वर्क डन, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, एनी टाइप ऑफ एनर्जी, त्यांचं युनिट काय सांगितलं होतं, 212. दॅट इज 2 1 लास्ट डिजिट -2. दॅट इज 2 in लेंथ, 1 in मास अँड -2 in टाइम. दीज आर द सम डायमेन्शनल फॉर्म्युलाज फॉर स्पेसिफिक क्वांटिटी. सो आन्सर विल बी काय येणार आहे किंवा फोर्सचे डायमेन्शनल युनिट काय असतं, 1 in लेंथ, 1 in मास, -2 in टाइम. नसल जमत अजून एकदा सांगतो, F इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. दिस इज द फॉर्म्युला फॉर फोर्स. मासचं काय, 1 in मास. ओके. एक्सेलरेशन म्हणजेच काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. काय सांगितलं, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच v/t. नो, v म्हणजेच काय, मीटर पर सेकंड, t म्हणजेच काय, सेकंड. सो व्हॉट विल बी द आन्सर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर हे जर असं असेल, ह्या डायमेन्शनल फॉर्म्युल्यात कसं लिहू शकतो आपण, 1 in मीटर आहे म्हणजे 1 in लेंथ अँड सेकंड खाली आहे, त्याला न्यूमरेटर घेतलं तर -2 in टाइम. सो सिम्प्लिफिकेशन करून घ्या. काय मिळेल फॉर्म्युला, 1 in लेंथ, 1 in मास, -2 in टाइम. दिस विल बी द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फोर्स. यू कॅन नोट डाऊन दिस ऑप्शन. आता MCQ नंबर 2 काय दिलं, एकच मिनिट. MCQ नंबर 2, द एरर इन द मेजरमेंट ऑफ साइड ऑफ रेक्टँगल इज 1%. नाउ द एरर इन द मेजरमेंट ऑफ इट्स एरिया विल बी. आता काय दिलं आहे, आपण जेव्हा रेक्टँगल मेजर करत होतो तेव्हा जेव्हा साईड मेजर करताना मला काय झालं, 1%चा एरर येतो आहे. कधी, प्रत्येक साईड मेजर करताना. म्हणजेच हे बघा, सपोज दिस इज युअर रेक्टँगल. रेक्टँगलला काय असतं, लेंथ आणि ब्रेथ, लेंथ अँड ब्रेथ. नाउ ईच साईड मेजर करताना, ईच साईड दिलं नाही आहे पण साईड मेजर करताना मग आयदर ते लेंथ और आयदर ब्रेथ असेल. इथं पण मेजर करताना काय झालं, 1%चा एरर आला. हे मेजर करताना काय झालं, 1%चा एरर आला. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल पर्सेंटेज एरर इन द एरिया. नाउ फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय माहीत पाहिजे, एरिया ऑफ अ रेक्टँगलचा फॉर्म्युला. एरिया ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू काय असतो, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. नाउ आता मला एक कळतं की लेंथ मेजर करताना कितीचा झाला आहे, 1%चा, आणि इकडं ब्रेथ मेजर करताना 1%चा एरर झाला आहे. बट इन एरर्स वेन वी ऑपरेट द मल्टिप्लिकेशन ऑपरेशन और मल्टिप्लिकेशन फंक्शन, आपण नेहमी लक्षात ठेवलं होतं काय करत होतो आपण, रिलेटिव्ह एरर्सची ॲडिशन. आणि रिलेटिव्ह एरर म्हणजेच काय असतं, पर्सेंट रिलेटिव्ह एररला इंटू 100 केलं आहे बघा. डेल्टा ए अपॉन ए इज इक्वल टू काय असायचं आपला, रिलेटिव्ह एरर. वेन वी मल्टिप्लाय दिस बाय 100 वी विल गेट पर्सेंटेज एरर. मग आता एररच आहे, मग ते मल्टिप्लिकेशन असू द्या, डिव्हिजन असू द्या, आपण काय करतो, सिम्पली ॲड करतो. मीन्स यू हॅव टू ॲड द एरर ऑफ लेंथ अँड एरर ऑफ ब्रेथ. मग काय येणार आहे आन्सर, 2%. सो ऑप्शन नंबर सी विल बी द राईट आन्सर, 2%. नाउ या MCQ नंबर 3 खूप हलवे क्वेश्चन आहेत, खूप हलके फुलके आहेत.
फक्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर ठेवा. हे तुमच्या कॉलेज एक्झामच्या लेवलपर्यंत येऊ शकतात, पण CET JEE नीटसाठी हे क्वेश्चन बनलेले नाही आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर लाईट इयर इज अ युनिट ऑफ, हे खूप चकवा देण्यासारखं आहे. घाईघाईत मुलं काय म्हणतात की लाईट इयर इज अ युनिट ऑफ स्पीड, पण कैसे ऐसा नाही होता हो. लाईट इयरचा अर्थ काय असतो तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर. म्हणजेच काय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर, म्हणजे ते डिस्टन्स सांगतं सिम्पली. मग डिस्टन्सचं युनिटच असतं काय असतं आपलं लाईट इयर. सो ऑप्शन नंबर C विल बी द राईट आन्सर, दॅट इज डिस्टन्स. नाउ डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी आर ॲज सेम ॲज दॅट ऑफ. म्हणजेच काय करायचं आपल्याला, कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शनल फॉर्म्युला कोणत्या खाली दिलेल्या ऑप्शन्समधल्या डायमेन्शनल फॉर्म्युलाशी मॅच करतो हे बघायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला त्यासाठी काय लागणार आहे, कायनेटिक एनर्जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे. ऑब्वियसली विसरला असणारच आहेत. का सांगितलं होतं लक्षात ठेवायचं, 212 2 1 -2 दॅट इज L1 M1 -2 इन टाईम. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. येत नसेल कॅल्क्युलेट करूयात. काय असतं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv² काय E². नो 1/2 mv². हे काय झाली कॉन्स्टंट व्हॅल्यू, ह्याला डायमेन्शन असतात का, नसतात. आता हे काय, मास इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. मास म्हणजेच काय 1 इन मास, अँड व्हेलॉसिटीज म्हणजे काय येणार आहे आपलं, व्हेलॉसिटी म्हणजेच एक मिनटं, व्हेलॉसिटी इज आवर 1 इन लेंथ -1 इन टाईम. कुठून आलं व्हेलॉसिटीचा असं युनिट, त्याचा स्क्वेअर होता, स्क्वेअर लिहून टाकला. आपण व्हेलॉसिटी काय म्हणतो, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय इन टाईम और डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ स्पेसिफिक टाईम. म्हणजेच मीटर पर सेकंड, म्हणजे मीटर 1 इन लेंथ पर सेकंडला वर घेतलं -1 इन टाईम. बट ह्याचा काय इंडेक्सवर 2 आहे, स्क्वेअर करावं लागणार आहे मला. सो 1 इन मास आहे तसं ॲज इट इज. इकडं काय येणार आहे, आता हे बघा, A⁻m⁴ काय करतो आपण, A⁻m × n. देन व्हॉट विल हॅपन हिअर, सेम 2 × 1 2 मीन्स 2 इन लेंथ, 2 × -1 -2 इन टाईम. नाउ सिम्प्लिफाय दिस, यू विल गेट 2 इन लेंथ 1 इन मास -2 इन टाईम. जमतंय का, दिस इज द कायनेटिक एनर्जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला. ना आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की बाबा यासारखाच डायमेन्शनल फॉर्म्युला ऑप्शनमधल्या कोणत्या फिजिकल क्वांटिटीचा आहे, दॅट वी हॅव टू कॅल्क्युलेट हिअर. काय काय दिलं आहे, फोर्सचं तर नाहीच आहे. फोर्स काय असतो 1 1 -2 LMT. दिस इज फोर्स. काय नाही, प्रॅक्टिस करा, तुम्हाला पण असं धडाधडी येऊन जाईल. ॲक्सेलरेशनचं शक्यच नाही. ॲक्सेलरेशन म्हणजेच काय असतं, व्हेलॉसिटी पर युनिट टाईम, दॅट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यामध्ये मास येत नाही, आणि इथं तर 1 इन मास आहे, सो तो पण ऑप्शन ओढला. वर्क डनमध्ये येतं का, तर वर्कचं सिम्पली फॉर्म्युला काय असतो, व्हॉट इज वर्क इज सिम्पली फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावल्यावर ती ऑब्जेक्ट किती डिस्प्लेस झाली स्वतःच्या ओरिजिनल डिस्टन्सपासून, त्याला आपण कसं मेजर करतो, इन द फॉर्मॅट ऑफ वर्क. नाउ फोर्सचं डायमेन्शन काय, 1 इन लेंथ 1 इन मास अँड -2 इन टाईम. 112 लक्षात ठेवायचं आता. इंटू डिस्टन्सचं युनिट काय असतं, डिस्टन्स म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी ऑफ लेंथ, दॅट इज 1 इन लेंथ. सिम्प्लिफाय करा, यू विल गेट 2 इन लेंथ 1 इन मास -2 इन टाईम, विच इज इक्वल टू दिस. म्हणजेच कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, वर्क डन, इवन टॉर्क, या सर्व ज्या क्वांटिटीज आहेत त्यांचे डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय, डायमेन्शनमध्ये रिप्रेझेंट करायचा छोटंसं हे फॉर्म्युला, तो फॉर्म्युला सेम राहणार आहे फॉर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, एनी टाईप ऑफ एनर्जी प्लस वर्क अँड टॉर्क. या सर्व फिजिकल क्वांटिटीसाठी आपला डायमेन्शनल फॉर्म्युला सेम राहणार आहे. नो 6th MCQ काय म्हणतो रे, 5th MCQ. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिट हा तर पहिल्या लेक्चरमध्ये झालेलं आपलं. आपण पहिलं लेक्चर 11th स्टार्टिंग असतं, धडाधड पाठ करतो. काय होतं, लेंथ मास टाईम, करंट, ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी कॅन्डेला, टेम्परेचरसाठी केल्विन, किती झालं 4, अजून एक राहिला, दॅट इज अमाऊंट ऑफ सबस्टन्स, दॅट इज मोल. हे ऑप्शन्स व्यतिरिक्त कुठली फिजिकल क्वांटिटी दिली इथं, वोल्ट कोणाचं युनिट आहे, वोल्ट इज अ युनिट ऑफ चार्ज. म्हणजे त्याचा अर्थ काय, चार्ज इज नॉट अ फंडामेंटल क्वांटिटी. सो ऑप्शन नंबर D, वोल्ट, that is the right answer. Now let's move to the question number 3.
दॅट इज न्यूमरिकल प्रॉब्लेम्स. काय दिलं? सॉल्व न्यूमरिकल एक्झाम्पल्स, म्हणजे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायचे. फिजिक्समध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे न्यूमरिकल एक्झाम्पल्सला. सो कशा सॉल्व करायचे? फर्स्ट ऑफ ऑल अप्रोच कसा असला पाहिजे आपल्या क्वेश्चनचा? फर्स्ट रीड द क्वेश्चन प्रॉपरली. रीड करा क्वेश्चन प्रॉपरली किंवा एक्झॅक्ट दिलंय काय. नाव रिकग्नाइज द गिवन क्वांटिटीज. फाइंड आउट काय करायचं आहे? फाइंड आउट काय करायचं आहे ते लक्षात घ्या. नाव त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो हे बघा. अँड सिम्पली कॅल्क्युलेशन करा. झालं. दिस इज द परफेक्ट ब्लेंड फॉर युअर परफेक्ट आन्सर. काय काय करायचं आहे? रीड क्वेश्चन प्रॉपरली. हे का सांगतोय? 10th मध्ये आपण कशीही हलगर्जीपणा केला आहे, इथं यातली एखादी जरी स्टेप राहिली तर तुमचं अख्खं एवढं वेळ वाया जाणार आहे, कारण आन्सर शेवटी चुकणार आहे. काय? रीड क्वेश्चन प्रॉपरली. क्वेश्चन चांगल्या पद्धतीने रीड करायचं आहे. नंतर गिवन क्वांटिटीज काय दिल्यात क्वेश्चनमध्ये ते बघायचं. गिवन क्वांटिटीज देऊन फाइंड आउट काय करायचं आहे ते बघायचं. मग आपल्याला थोडीशी आयडिया येते की कोणता फॉर्म्युला यूज केला पाहिजे. एकदम एक्झॅक्ट प्रॉपर फॉर्म्युला यूज करायचा. अँड देन सगळ्यात इम्पॉर्टंट दॅट इज कॅल्क्युलेशन पूर्ण परफेक्ट केलंच पाहिजे. कॅल्क्युलेशन चुकलं तर एवढा मोठ्या प्रॉब्लेमचं सगळं मार्क्स वाया जाणार. सगळे म्हणजे जे लास्टच्या स्टेप्सचे मार्क आहेत ते मिळणार नाही आहेत. सो दीज आर द स्टेप्स फॉर द परफेक्ट आन्सर. नो लेट्स सॉल्व न्यूमरिकल प्रॉब्लेम्स. न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करूयात. नो फर्स्ट न्यूमरिकल प्रॉब्लेम. द मास ऑफ टू बॉडीज, इथे येऊन जाईल, द मास ऑफ टू बॉडीज आर मेजर्ड टू बी 15.7 प्लस मायनस 0.2 kg and 27.3 plus minus 0.3 kgs. What is the total mass of the two and error in that? Means we have to calculate. First of all दिलंय काय? क्वेश्चन जर रीड केला प्रॉपरली तर मला काय कळतंय? एक सिस्टीम, म्हणजे सिस्टीम म्हणण्यापेक्षा वी हॅव गिवन दॅट देर आर टू ऑब्जेक्ट्स. म्हणजे देर आर टू ऑब्जेक्ट्स. फर्स्टवाल्याचं मास आहे m1, सेकंडवाल्याचं मास आहे m2. नो फर्स्टवाल्याचं एक्झॅक्ट मास किती दिलं आहे मला विथ एरर? 15.7 प्लस मायनस 0.2 kgs. अँड सेकंड ऑब्जेक्टचं मास दिलं आहे मला 27.3 प्लस मायनस 0.3 kgs. नो वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल मास ऑफ टू अँड एरर इन इट. एक नीट लक्ष द्या. हा जो वे आहे रिप्रेझेंट करायचा, हे काय रिप्रेझेंट केलं आहे? यम प्लस मायनस डेल्टा यम, दॅट इज मास. आणि मास मेजर करताना मला आलेलं और मला मिळालेलं एरर आहे. काय एरर आहे? डेल्टा एम म्हणजेच काय? आपल्याला एरर मिळाला आहे. नाव वी हॅव टू फर्स्ट कॅल्क्युलेट द सम ऑफ देअर मासेस. का विचारलं आहे? टोटल मास. म्हणजे टोटल मास जर कॅल्क्युलेट करायचं असेल, टोटल टी इज इक्वल टू काय करणार आहे मी? m1 प्लस m2. म्हणजेच काय करायचं आहे मला? जे गिवन फिजिकल क्वांटिटीच्या ज्या व्हॅल्यू दिल्यात त्यांना ॲड करायचं आहे. आणि त्या ॲड करताना सुद्धा एररसुद्धा ॲड करायचा आहे. हे झालं होतं आपल्याला. कसं लक्षात ठेवलं आपण? ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन करताना. इन द केस ऑफ ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ह्या ज्या न्यूमरिकल व्हॅल्यू आहेत फर्स्ट दिलेल्या, फर्स्ट ऑफ ऑल ज्या न्यूमरिकल व्हॅल्यूज असतात, ऑपरेट दोज ऑन द गिवन ऑर्डर. ॲडिशन असेल तर ॲडिशन करा, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन करा. बट एक सांगतो, ॲडिशनसाठी काय? m1 प्लस m2. सबस्ट्रॅक्शनसाठी काय करणार? m1 मायनस m2. संपला विषय. पण ही कोणती क्वांटिटी ॲड करायची? ॲड ऑफ सबस्ट्रॅक्ट? फक्त फर्स्टवाली. आणि एरर्समध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, एरर्स इन द ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता. एरर्स इन ॲडिशन और सबस्ट्रॅक्शन नेहमी आयदर ॲडिशन असू द्या और आयदर सबस्ट्रॅक्शन असू द्या, यू हॅव टू जस्ट ॲड दीज एरर्स. म्हणजेच काय? 0.3, 0.2 ह्यांना ॲडच करायचं नेहमी. म्हणजे 0.5 kg मिळेल. प्लस मायनस 0.5 kg. दिस इज ॲडिशन और सबस्ट्रॅक्शन ऑफ एरर. काय लक्षात ठेवलं तुम्ही? ॲडिशन असू द्या किंवा सबस्ट्रॅक्शन असू द्या, हे थेरॉटिकल पार्ट्समध्ये झालेलं आहे. फक्त क्विक रिव्हिजन मारतो आपण. ॲडिशन असली तरीही ॲडिशनच करायचं. कशाची ॲडिशन? एरर्सची ॲडिशन. सबस्ट्रॅक्शन असलं तरीही एरर्सची ॲडिशनच करायची. फक्त या दोन एररच्या अलीकडे जे टर्म दिल्यात त्यांची सबस्ट्रॅक्शन करायची सबस्ट्रॅक्शनमध्ये. न वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल मास. म्हणजेच काय करायचं? m1 प्लस m2 वी हॅव टू कॅल्क्युलेट दॅट. मीन्स काय येणार आहे बघा. फर्स्ट ऑफ ऑल कशी असते फर्स्ट स्टेपिंग आपली? टोटल मास. टोटल मास इज इक्वल टू m1 प्लस m2. नो फर्स्ट ऑफ ऑल ॲड करताना एरर्स ॲड नाही करायचे. सिम्पली ज्या न्यूमरिकल व्हॅल्यूज दिल्यात एररच्या आधीच्या मेजर्ड व्हॅल्यूज त्या ॲड करून घ्या. किती येणार आहे? 15.7
प्लस 27.3. ह्यांना ॲड करून घ्या. 7 आणि 3 10, 1 13 43. आलं का बरोबर? 43 kgs. 43 kg इज द समेशन ऑफ दिस और सिम्पली टोटल मास ऑफ 2 ऑब्जेक्ट. बट हे तर झालं फक्त त्याचं टोटल मास. वी हॅव टू ऑल्सो कॅल्क्युलेट द एरर इन इट. एरर कॅल्क्युलेट करताना काय करायचं? सिम्पली प्लस मायनस ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर घ्या, आतमध्ये 0.2 प्लस 0.3 kgs. दॅट विल बी इक्वल टू प्लस मायनस 0.5 kgs. दिस इज एरर इन इट. टोटल मास एवढा आहे आणि टोटल मास मेजर करून त्याच्यामध्ये निघालेला एरर किती? 0.5 प्लस मायनस 0.5 kgs. आन्सर बरोबर आलं आहे. जर आपल्याला टोटल मास रिप्रेझेंट करायचं असेल तर कसं करू शकतो मी? 43 प्लस मायनस 0.5 kgs. दिस इज द वे ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ द मेजर्ड क्वांटिटी इन द फॉर्मॅट ऑफ एरर्स. म्हणजे एरर इन्क्लूड करून मी कसं रिप्रेझेंट करू शकतो? तर असं टोटल मास एवढा आला, एरर एवढा आला आहे, त्यांना टोटल ॲड करून जर मला फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर मी असं लिहू शकतो. दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 1. नाउ लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 2. सेकंड न्यूमेरिकल. खूप न्यूमेरिकल्स आहेत. आपण या व्हिडिओचे 2 पार्ट बनवणार आहोत कारण देअर आर सिम्पली टोटल देअर आर 16 क्वेश्चन्स. करूयात. सेकंड क्वेश्चन. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट in the time 100 plus minus 1 second is 5.2 plus minus 0.1 meter. What is the speed and its relative error? No. काय दिलंय? गिवन. ते पहिल्यांदा बघा. कसं सांगितलं होतं? गिवन बघा पहिल्यांदा. गिवन काय दिलंय? वी हॅव गिवन द टाइम फॉर विच ऑब्जेक्ट इज ट्रॅव्हलिंग. टाइम इज गिवन दॅट 100 प्लस मायनस 1 सेकंड एवढा दिलाय मला टाइम. डिस्टन्स किती कव्हर केलं रे बाबा? डिस्टन्स इज इक्वल टू समथिंग 5.2 प्लस मायनस 0.1 मीटर्स एवढं डिस्टन्स कव्हर केलं. अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट द स्पीड अँड ऑल्सो द रिलेटिव्ह एरर इन स्पीड. नाव कसं करावं लागेल? फर्स्ट ऑफ ऑल गिवन काय आलं आहे? काय क्वेश्चनमधून आन्सर काढायचं ते पण काय आलं आहे? स्पीड काढायचं आहे. सो विच फॉर्म्युला वी कॅन यूज हिअर? स्पीडचा फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू काय असतं? डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड इज इक्वल टू काय असतं? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन अ गिवन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम. ना सिम्पली हा फॉर्म्युला यूज करून मी ही व्हॅल्यू काढू शकतो. दॅट इज स्पीड. सिम्पल स्पीडवाला स्पीड काढू शकतो. बट रिलेटिव्ह एरर इथं इन्क्लूड करावं लागेल. काय रिलेटिव्ह एरर इन्क्लूड करावं लागेल? का करावं लागेल? तर स्पीड इज इक्वल टू d/t असा मला फॉर्म्युला दिसतोय. बट when we are getting the precise value of time as well as distance, म्हणजे मी टाइम मोजताना बघा एरर सकट इन्क्लूड केला आहे. डिस्टन्स मेजर करताना बघा एरर सकट इन्क्लूड केला आहे. याचा अर्थ मला एरर पण इन्क्लूड करायला लागतील. आणि एरर्स इन मल्टिप्लिकेशन्स ऑर डिव्हिजन हे बघितलं होतं. मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन हे दोन्हीही ऑपरेशन करताना वी आर गोइंग टू ॲड रिलेटिव्ह एरर्स. कळतं काय सांगतोय? याचा काय सिम्पली अर्थ? फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट द स्पीड अँड सेकंड इफ यू हॅव आस्क्ड टू कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह एरर देन काय करायचं तुम्हाला? रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करताना डेल्टा एस अपॉन एस इज इक्वल टू कसलं फंक्शन आहे इथं? डिव्हिजनचं फंक्शन आहे. डिव्हिजन असू द्या और मल्टिप्लिकेशन असू द्या. काय करतो रे आपण? नेहमी आपण ह्यांचं रिलेटिव्ह एरर्सची ॲडिशन करतो. रिलेटिव्ह एरर इन डिस्टन्स काय असणार आहे? डेल्टा डी अपॉन डी प्लस का? रूलच सांगतो आपला ॲडिशन और डिव्हिजन मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन काहीही असू द्या रिलेटिव्ह एरर्सची आपण ॲडिशन करतो. दॅट इज डेल्टा टी अपॉन टी. नाव फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट द स्पीड. स्पीड काय असणार आहे? सिम्पली डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स किती आहे? 5.2 डिवायडेड बाय 100. सो व्हॉट विल बी? तुमचं कॅल्क्युलेशन करून बघा तुम्हाला एक व्हॅल्यू मिळून जाईल. हां सिम्पलच इथे 100 आहे. सो यू हॅव टू शिफ्ट युअर डेसिमल पॉईंट टू द लेफ्ट बाय 2 डेसिमल प्लेसेस. म्हणजे 1 आणि 2 दॅट विल बी 0.052 मीटर पर सेकंड. दिस इज युअर आन्सर फॉर स्पीड. बट यू हॅव टू ऑल्सो कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे म्हणजे कॅल्क्युलेट करू शकता. इज इक्वल टू काय येणार आहे बाबा? डेल्टा डी अपॉन डी. नाव सी जे डिस्टन्स दिलं आहे डी ह्याचा नेमका अर्थ काय? दिस इज डी प्लस मायनस डेल्टा डी. ऑल्सो दिस इज टी बट एक्झॅक्ट रिप्रेझेंटेशन कसं आहे त्याचा?
टी प्लस मायनस डेल्टा टी. कळतं का? डी प्लस मायनस स्मॉल टी घेतलं, स्मॉल टी घेऊया, इथं स्मॉल टी घेतलं होतं म्हणून. ना कळतं आहे एक्झॅक्टली काय करतो आपण? काहीही असू द्या, रिलेटिव्ह एरर्स आपल्याला ॲड करायचे आहेत इन द फॉर्मॅट ऑफ मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन. केलं आपण. हे काय आपल्याकडे डेल्टा डीची व्हॅल्यू आहे, डीची व्हॅल्यू डेल्टा टीची व्हॅल्यू आहे. करू शकतो आपण कॅल्क्युलेट. डेल्टा डी इज इक्वल टू काय? 0.1 डिवायडेड बाय डी किती आहे? 5.2 प्लस ॲड करतो नेहमी रिलेटिव्ह एरर आपण 1 डेल्टा टी दॅट इज 1 डिवायडेड बाय टीची व्हॅल्यू काय? 100 इज इक्वल टू. नाव 0.1 ह्याला आपण कसं लिहू शकतो? एक डेसिमल पॉईंट तिकडे शिफ्ट केला तर 1/52 प्लस हे काय झालं? 0.01. 1/52चा 1/52 आय गेस 0. हे कॅल्क्युलेशन तुम्ही होमवर्कमध्ये करू शकता. 0.0192. दिस इज द कॅल्क्युलेशन फॉर 1/52. 0.092 बरोबर आहे. प्लस ह्याचं काय आलं तर 0.01. कॅल्क्युलेशन करा. 0.01 काय झालं? 0.0292. 0.0292 डेसिमल पॉईंटमध्ये खेळायला शिका. काही नाही आहे, एवढं अवघड काहीच नाही आहे. सो दिस इज आवर रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर आहे म्हणजे आपण काय करणार आहे? प्लस मायनस. सो दिस इज युअर फायनल आन्सर. प्लस मायनस 0.0292 मीटर पर सेकंड. दिस इज द रिलेटिव्ह एरर इन द कॅल्क्युलेशन ऑफ स्पीड फॉर क्वेश्चन नंबर 2. नाव सॉल्व करूयात आपण क्वेश्चन नंबर 3. Question number 3. An electron with a charge E enters a uniform magnetic field that is B. हे वेक्टर रिप्रेझेंटेशन आहे. मॅग्नेटिक फील्ड इज वेक्टर क्वांटिटी. नेक्स्ट चॅप्टरमध्ये तेच बघणार आहोत, थरली बघणार आहोत आपण. व्हॉट आर स्केलर्स, व्हॉट आर वेक्टर्स. फक्त फील घ्या गोष्टींचा. दिलाय काय, कॅल्क्युलेट काय करायचं. नाव व्हॉट वी हॅव गिवन इलेक्ट्रॉन विथ अ चार्ज ई. एक इलेक्ट्रॉन होता, त्याचा चार्ज ई होता, which is placed in a magnetic field of B. दिलाय B आपल्याला. with moves with a velocity v. velocity is also vector quantity. म्हणजेच हा इलेक्ट्रॉन एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये एंटर केल्यानंतर तो एका व्हेलॉसिटीनं v व्हेलॉसिटीनं मूव्ह करतोय. देन द व्हेलॉसिटी इज परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. बाकीचं काही घेणं नाही आहे आपल्याला. ही व्हेलॉसिटी मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. द फोर्स ऑन दॅट चार्ज इज गिवन बाय फोर्स ऑन दॅट चार्ज F इज इक्वल टू काय दिलं? BeV. Now what is B? Magnetic field. E that is electric charge. V is velocity. We have to obtain the dimension of B. म्हणजे ह्या मॅग्नेटिक फील्डचे आपल्याला डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. हे बघा, म्हणजे आपण बघितलं पण नव्हतं, हे आपल्यासाठी नवीन आहे. मॅग्नेटिक फील्ड हा पॉईंटच नवीन आहे, तरी आपण त्याची मॅग्नेटिक फील्डची डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करणार आहोत. चलो नाव फक्त त्याच्यासाठी डायमेन्शन नीट यायला पाहिजेत, नाहीतर बाकीच्यांचं चाललं नाही तर ते पण येणार नाही. वी हॅव गिवन दॅट F इज इक्वल टू काय दिलं आहे? B इंटू E इंटू V. दॅट इज F इज इक्वल टू BeV. F म्हणजे काय? फोर्स. B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड विच वी हॅव टू कॅल्क्युलेट. E दॅट इज चार्ज अँड चार्ज ऑन इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? कुलोम्ब. चार्ज आहे आपला. V इज द व्हेलॉसिटी. वोल्ट नाही आहे ते, व्हेलॉसिटी आहे. काय? व्हेलॉसिटी. बी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो ईव्हीला इकडे पाठवून द्या. ईव्ही इज इन मल्टिप्लिकेशन फॅक्टर. इकडे आल्यावर डिव्हिजनमध्ये. सो बी इज इक्वल टू काय होणार आहे? F डिवायडेड बाय E इंटू व्ही. नाव व्हॉट इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ फोर्स? आताच झालं आपलं. 1 इन लेंथ, 1 इन मास, -2 इन टाइम. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फोर्स. नाव चार्ज इंटू व्हेलॉसिटी. आता चार्जच म्हणाल सर आम्हाला चार्जेस माहीत नाही काय असतो, बट तुम्हाला करंट माहिती आहे. करंट इज इक्वल टू काय असतं? फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाईम. माहीत नसेल परत बघून घ्या. द डेफिनेशन फॉर करंट इज फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाईम. काय? फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाईम. न इथून मी क्यूचं कॅल्क्युलेट करू शकतो. क्यू इज इक्वल टू काय येणार आहे? I इंटू टी. दॅट इज बट I अँड टी आर फंडामेंटल व्हॅल्यूज. मग क्यू इज इक्वल टू डायमेन्शनल फॉर्म्युला काय बनतोय माझा? 1 in ampere, that is 1 in A, and T म्हणजेच 1 in time. This is the dimensional formula for E. किती? 1 in A and 1 in T. A म्हणजेच काय? एम्पियर. कुठून आलं? करंटवरून आलं. नाव व्हेलॉसिटीची पण मिळाली आपल्याला. हे थोडंसं इथं वर लिहूयात. ईची डायमेन्शन काय मिळाली आत्ता? 1 in ampere and 1 in time.
नाव व्हेलॉसिटी काय असतं, मीटर पर सेकंड. मीटर म्हणजेच 1 in length अँड सेकंड इज मायनस पर सेकंड आहे. सो वर आलं -1 in टाईम. नाव सिम्प्लिफाय करा, तुम्हाला बीची व्हॅल्यू मिळून जाईल. कसं करायचं आता, हे सगळ्या व्हॅल्यूज वर आल्या तर त्यांची पॉवर निगेटिव्ह होणार आहे किंवा इनवर्स होणार आहे. दॅट इज 1 in length, प्रॉपरली लिहूयात, गडबड नको. 1 in length, 1 in mass, -2 in time. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ फोर्स. आता चार्जचं काय होता, 1 in A, 1 in T. वर घ्या, कसं दिसेल मला, -1 in A, -1 in T. नाव नेक्स्ट 1 in length, -1 in time. वर घ्या त्याला, कसं दिसेल, -1 in length आणि -1 होतं +1. इट इज 1 in time. काही नाही, फक्त सायन्स, इंडायसेसचे सायन्स इन्व्हर्ट केलेत मी. नाव सिम्प्लिफाय करून घ्या. लेंथ आहे का इथं, 1 गेट्स कॅन्सल. का तर हे बघा असं होतं, a⁻m इंटू a⁻−m. काय होणार आहे, त्यांची ॲडिशन झालं m - m, दॅट इज 0. नाव 0 म्हणजेच 1. बघा, एनिथिंग रेज टू 0 इज इक्वल टू 1, दॅट्स वाय 1. सो हे उडलं. नाव 1 in m आहे का परत कुठं नाही आहे, सो सेपरेटली लिहून टाकू 1 in मास. नेक्स्ट टायमाचं किती आता, -2 -1, दॅट विल बी -3. तिकडे +1 आहे, म्हणजेच -2 in टाईम, -2 in टाईम. अँड ॲम्पियरचं एकच आहे, दॅट इज 1 in एम्पियर. सो दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर बी. आलं आहे बरोबर. ह्यालाच मी कसं लिहू शकतो, 0 in length, 1 in mass, -2 in time and 1 in ampere. This is the dimensional formula for our B, that is magnetic field. 0 1 -2 -2 -2 -1 होतं इथं घ्यायचं राहिलं, सॉरी, -1 in ampere, -1 थोड्या चुका होऊ शकतात कारण हे थोडंसं किंचित वर खाली करायचं होतं. सो दिस इज युअर डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक फील्ड. 0 in length, 1 in mass, -1 in time, -2 in time, -1 in ampere. Let's solve next question, that is question number 4. Large ball of 2 meter in radius is made up of a rope of square cross section. हे कळणार नाही कित्येक विद्यार्थ्यांना, एकदम तोडून सांगतो, लक्ष द्या. Square cross section with edge of length 4 millimeter. Neglecting the air gaps in the ball, what is the total length of the rope to the nearest order of magnitude? क्वेश्चनच कळत नाही कित्येक विद्यार्थ्यांना, सो नीट बघा. आता आपला रोप कसा असतो, इन जनरल कॉमन सेन्सची गोष्ट आहे, असा सिलेंड्रिकल रोप असतो. मोठं जे आपण रस्सी खेचमध्ये यूज करतो, टग ऑफ वॉरमध्ये, तो रोप कसा असतो, स्क्वेरिकल नसतो. क्रॉस सेक्शनचा अर्थ सांगतो ना. सपोज तर एखाद्या सिलेंड्रिकल रोपला, ठीक आहे, सिलेंड्रिकल रोपला मी मधून कट केलं आणि ते कट केलेला भाग मी तुम्हाला असं दाखवला तर कसं दिसणार आहे, सिलेंड्रिकल. त्याला आपण काय म्हणतो, क्रॉस सेक्शनल एरिया. बट द रोप हिअर वी यूज्ड इज अ स्क्वेरिकल रोप. म्हणजे जेव्हा मी त्या रोपला कट केलं तर ती कशी दिसली मला, अशी. एक मिनिट, थोडंसं 3D चित्र काढून दाखवतो. ही रोप अशी होती, ह्याला कट केल्यावर मला काय दिसतं कळे ना, आता क्रॉस सेक्शनल, स्क्वेरिकल क्रॉस सेक्शनल दिसतंय. आणि त्या क्रॉस सेक्शनलची जी एक साईड आहे ती किती आहे, 4 mm, दॅट इज 4 millimeter. नाव आपल्याला काय विचारलं रे, लेंथ ऑफ दिस रोप. एक लक्ष द्या, अशी किती रोप यूज केल्यावर माझा पूर्ण गोळा बनणार आहे, असे किती रोप यूज केल्यावर माझा पूर्ण जो स्पेरिकल बॉल बनतोय, जे वेटाळे बांधून 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 स्पेरिकल बॉल बनणार आहे, त्याचा लेंथ ऑफ रोप यूज्ड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. नाव आय नो दॅट किंवा असं वेटाळे मारणार आपण स्क्वेरिकल वायरचे, स्क्वेरिकल रोपचे. तर वी हॅव गिवन दॅट निग्लेक्ट द एअर गॅप्स, म्हणजे एअर गॅप जे दिसायला लागले त्या स्पेअरमध्ये ते निग्लेक्ट करायचे. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ दॅट स्पेअर अँड व्हॉल्यूम ऑफ दॅट रोप काय असणार आहेत, सेम असणार आहेत. का तर त्या रोपपासूनच आपण स्पेअर बनवतो आहे. वी आर मेकिंग दॅट स्पेअर विथ द हेल्प ऑफ दॅट स्क्वेरिकल रोप. नाव मी काय सांगितलं, द व्हॉल्यूम ऑफ दॅट स्पेअर कोणापासून बनलेला आहे, स्क्वेरिकल रोपपासून. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ काय, स्क्वेरिकल रोप, व्हॉल्यूम ऑफ रोप. नाव वी नो दॅट व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचा फॉर्म्युला असतो आपला 4/3 πr². माहीत नसेल लिहून घ्या, फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहेत. व्हॉट विल बी द एरिया ऑफ दॅट क्रॉस सेक्शन, म्हणजेच काय, व्हॉल्यूम ऑफ दॅट
स्क्वेरिकल रोप. नाव आता व्हॉल्यूम ऑफ स्क्वेरिकल रोप करताना एक लक्षात आहे, इफ दिस इज अ रेक्टँग्युलर प्लायवूड शेप्ड ऑब्जेक्ट. प्लायवूड शेपचा ऑब्जेक्ट आहे जो की रेक्टँग्युलर इन शेप आहे. नाव इफ वी हॅव टू कॅल्क्युलेट इट्स व्हॉल्यूम, कसं करणार आहे आपण, या अपर सरफेसचा एरिया कॅल्क्युलेट करा इंटू ह्याचं जे थिकनेस आहे त्याला मल्टिप्लाय करून द्या. देन वी विल गेट द व्हॉल्यूम ऑफ दॅट काय आपलं रेक्टँग्युलर शेप्ड ऑब्जेक्ट. तो पण कसा होता, प्लायवूड शेपचा ऑब्जेक्ट होता ज्याला की थिकनेस होती. बट जी रोप दिली आहे मला त्याचं काय, क्रॉस सेक्शनल एरिया आपला स्क्वेअर आहे, असा स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या चारी साईड सेम आहेत आणि अशी रोप जाते. ठीक आहे, अशी रोप जाते. नाव व्हॉल्यूम जर कॅल्क्युलेट करायचं असेल, इफ वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ दॅट रोप, देन सिम्पली कॅल्क्युलेट द एरिया ऑफ दॅट स्क्वेअर इंटू मल्टिप्लाय इट्स लेंथ. वी विल गेट द व्हॉल्यूम ऑफ, काय सांगतो, व्हॉल्यूम ऑफ दॅट स्क्वेरिकल रोप. अजून एक एक्झाम्पल सांगतो कळालं नसेल तर. सपोज दिस इज युअर सिलेंडर. सिलेंडरचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करताना काय करतो आपण, सिम्पली एरिया ऑफ धिस सरफेस इंटू इट्स लेंथ, दॅट इज पायर स्क्वेअर एल. पायर जो आपला फॉर्म्युला बनतो तो, म्हणजेच काय, एरिया कॅल्क्युलेट करा इंटू त्याची थिकनेस और जी लेंथ आहे, यू विल गेट, कॅल्क्युलेट करा, मल्टिप्लाय करा, यू विल गेट द व्हॉल्यूम ऑफ रोप. ना कसं सांगितलं, एरिया ऑफ दॅट रोप इज एरिया इंटू लेंथ, यू विल गेट द व्हॉल्यूम ऑफ रोप. नाव आता नीट लक्ष द्या, वी हॅव टू कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ दॅट स्क्वेरिकल रोप. मग लेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे, एरिया मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे घेऊन या डिव्हिजनमध्ये. सो 4/3 इंटू पाय आर क्यूब डिवायडेड बाय एरिया इज इक्वल टू लेंथ. नाव एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी मला काय लागेल, व्हॉट इज द एरिया, फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ स्क्वेअर, साईडचा स्क्वेअर. हे बघा, इफ यू हॅव टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ अ स्क्वेअर, जस्ट पुट द फॉर्म्युला दॅट इज साईडचा स्क्वेअर. नाव वी हॅव गिवन दॅट साईड किती आहे आपली, त्या रोपची 4 मिलीमीटर. कन्वर्ट दिस इंटू युअर SI युनिट, दॅट विल बी 4 इंटू 10⁻³ मीटर. का झालं असं, मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करताना. हे बघ, 1 मीटर इज इक्वल टू 1000 मिलीमीटर. देन 1 मिलीमीटर इज इक्वल टू 1000, इकडं खाली घेऊन या, डिवायडेड बाय 1000, दॅट विल बी 10⁻³ आला का, 10⁻³ दॅट्स वाय द लेंथ ऑफ दॅट स्क्वेरिकल शेप्ड क्रॉस सेक्शनल रोप ती काय मिळाली मला, 4 इंटू 10⁻³ त्याचा काय एरिया करायचा आहे, म्हणजे साईडचा स्क्वेअर. नाव लिहा 4/3 ॲज इट इज, पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आर, दॅट इज रेडियस ऑफ दॅट स्पियर. किती दिला रेडियस आपल्याला, 2 मीटर, SI युनिटमध्येच आहे. 2चा क्यूब दॅट इज 2 इंटू 2 इंटू 2, दॅट विल बी 8 डिवायडेड बाय एरिया म्हणजेच काय, साईड स्क्वेअर. काय झालं, साईड स्क्वेअर, दॅट इज 4 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर. 4 स्क्वेअर दॅट विल बी इक्वल टू 16 आणि 10⁻³ चा स्क्वेअर मल्टिप्लिकेशन करून टाका, यू विल गेट -6. 10⁻6 इज इक्वल टू लेंथ. यू हॅव टू कॅल्क्युलेट ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडचा रूल पण शेवटी येणार आहे आपण त्याकडं, हे लक्ष द्या. पहिलं खूप चांगला आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 4/3 इथं आहे, हे इकडं आहे, 8 1 जा 8, 8 2 जा 16, इकडं 2 आला, 2 1 जा 2, 2 2 जा 4, हे पण कट झालं. नाव रफली मी ह्याला सांगू शकतो की बाबा काय येणार आहे, 3 1 पॉईंट समथिंग येईल. किती, 1 पॉईंट समथिंग येणार आहे का, तर रिमेनिंग टर्म्स काय राहिल्या होत्या, 3.14/3 काय येणार आहे, 1 पॉईंट समथिंग. नाव वी गेट द लेंथ इज इक्वल टू रफली, का मी कॅल्क्युलेट केलं नाही होल, तर वी नो दॅट ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड फाइंड आउट करायचं आहे. ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड म्हणजे 10ची पॉवर, ही जी 10ची पॉवर आहे x, ती आपल्याला x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. नाव व्हॉट विल हॅपन हिअर, इथं किती दिलं आहे, 10⁻6, वर गेल्यावर 10⁻6 येणार आहे. सो लेंथ इज इक्वल टू 1 पॉईंट समथिंग इंटू 10⁻6. हे बघा 10⁻6 वर गेलं 10⁻6 मीटर्स. काय ते मीटर्स, का मीटर्समध्ये आन्सर आला, तर वी नो दॅट सगळं आपण मीटर्समध्ये कॅल्क्युलेशन केलं आहे. अँड इफ यू हॅव टू कन्वर्ट दिस इंटू किलोमीटर्स, देन व्हॉट विल हॅपन, 10⁻6 मीटर्स आहे, मग किलोमीटरमध्ये काय येणार आहे, 1 किलोमीटर इज इक्वल टू 10,000 मीटर्स. मग एवढे मीटर्स आहेत, त्याचे किलोमीटर काय कमीच येणार आहेत, डिवायडेड बाय 1000 करा, डिवायडेड बाय 10⁻3. हे बघा ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड, हे आन्सर टोटली बरोबर आहे. इज इक्वल टू असं लिहू शकतो आपण, 10⁻3
kilometers. This is also correct answer. In meters 10 raised to plus 6 and in kilometers 10 raised to plus 3. This is the answer for order of magnitude of that question number 4th. Question number 5th. Nuclear radius R has a dependence on the mass number A as R is equal to, we have given that. आता नीट लक्ष द्या. क्वेश्चन्स खूप हजारो लाखो वेगळ्या प्रकारचे बनतात फिजिक्समध्ये. माहिती डायमेन्शन्स आत्ता शिकलाय, न्यूक्लिअर रेडियस आणि हे ते बाकीचे नवीन आहेत तुमच्यासाठी. ज्या व्हॅल्यूज दिल्यात त्या फेमिलियर आहेत, नीट लक्ष द्या. काय दिलंय? न्यूक्लिअर रेडियस आर. न्यूक्लिअर रेडियस किती असते? आर दिलं, गिवन दॅट इज न्यूक्लिअर रेडियस सिम्बॉल आर. हॅज अ डिपेंडन्स ऑन मास नंबर. हॅज अ डिपेंडन्स ऑन मास नंबर. हे काय झालं? न्यूक्लिअर रेडियस. रेडियस मास नंबरला त्यांनी डिनोट केलंय ए, मास, ॲटॉमिक मास नंबर नाव. आणि त्या रेडियसचं डिपेंडन्स कसं आहे ते शो केलं मला. डिपेंडन्स आर इज इक्वल टू 1.3 इंटू 10 टू द पॉवर, कुठे गेलं, हां, 10 टू द पॉवर -16 ए रेज टू 1/3. ए रेज टू 1/3. ह्याचं डिपेंडन्स आपल्याला या फॉर्मॅटमध्ये दिलं. मीन्स आर डिपेंड्स ऑन द क्यूब रूट ऑफ ए, दॅट इज ॲटॉमिक मास नंबर. नीट लक्ष द्या. स्क्वेअर रूटचा अर्थ काय? सपोज आय राईट धिस √4. याचाच अर्थ काय असतो की बाबा स्क्वेअर रूट म्हणजेच काय झालं? 4 रेज टू 1/2. यालाच मी असं रिप्रेझेंट करू शकतो. वी नो दॅट √4 काय असतं? 2. नाव इथं बघा, हे पण मला आन्सर तेच मिळतं आहे. 4 रेज टू हाफ दॅट इज 1/2. मी 2ला कसं लिहू शकतो? 4ला 2चा स्क्वेअर आहे तसं, आणि हे वरचं 1/2 ॲज इट इज. नाव वी नो दॅट ए रेज टू एम रेज टू एन इज इक्वल टू ए रेज टू एम इंटू एन. कळत आहे? सिम्पल आहे, खूप आहे. मग इंडायसेसची मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू 2 इंटू 1/2. 2 कॅन्सल, राहिलं काय? 2. मीन्स हे काय झालं? स्क्वेअर रूटसाठी 1/2 इज स्क्वेअर रूट, आणि इथं जर क्यूब रूट असेल तर काय येणार? 1/3. दॅट इज आर इज प्रोपोर्शनेट विथ द ॲटॉमिक रेडियस. न्यूक्लिअर रेडियस इज प्रोपोर्शनेट विथ द ॲटॉमिक मास नंबर, आणि त्याची व्हॅल्यू कशाचा रिप्रेझेंट करतो? क्यूब रूटच्या ह्याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना. आता काय करायचं आपल्याला? वी हॅव गिवन दॅट ॲटॉमिक मासची व्हॅल्यू 125 आहे. For the nucleus, mass number is A is equal to, we have given that A is equal to 125. Atomic mass number we have given that. Obtain the order of magnitude of R, express it in meter. याचाच अर्थ बघा. A ची व्हॅल्यू पुट करा, सिम्प्लिफाय करा, मला एक व्हॅल्यू मिळेल. त्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडमध्ये रिप्रेझेंट करा. म्हणजेच कशाला? रेडियस, न्यूक्लिअर रेडियसला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. नाव आर इज इक्वल टू 1.3 इंटू 10 टू द पॉवर -16 ॲज इट इज इंटू एची व्हॅल्यू 125 रेज टू 1/3. मला कळत आहे दिस इज द क्यूब रूट ऑफ 125 अँड क्यूब रूट ऑफ 125 इज 5. बट एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे. 125 रेज टू 1/3. Now I can write this 125 as 5 cube. बघा करून 5 into 5 into 5. 5 into 5 25. 25 into 5 125. So 125 I can write this as 5चा cube into 1/3. Now a raised to m raised to n कसं असतं? a raised to m into n that is 3 into 1/3. 3 get cancel. 5 raised to 1 that is 5. आन्सर काय मिळतं मला? 5. म्हणजे ह्या होल टर्मचा आन्सर मिळाला आहे मला 5. दॅट इज 1.3 इंटू 10 raised to -16 इंटू 5. 13 इंटू 5 65. तर પછી 65. 65 बरोबर 65. बट 1 डेसिमल पॉईंट लेफ्टला शिफ्ट करावं लागेल. दॅट इज 6.5 इंटू 10 टू द पॉवर -16 ॲज इट इज. नाव नेक्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ आर इन टर्म्स ऑफ रेडियस. रेडियसमध्येच मेजर करायचे, अँड हे आपल्याला कशात दिली तरी रेडियसमध्येच दिली. नाव हे पण आपल्याला जी व्हॅल्यू दिली होती रेडियसमध्ये होती. नाव बट इन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इफ वी हॅव टू डिस्प्लेस और रिप्रेझेंट समथिंग नंबर देर इज अ रूल. काय रूल होता? नंबर मस्ट लाय इन बिटवीन 0.5 to 5.
0.5 to 5, हा तर 6.5 विच इज ग्रेटर दॅन 5, मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडमध्ये येणार आहे का? नाही. सो वी हॅव टू रिड्यूस इट. कसं करू शकतो? एक डेसिमल पॉईंट लेफ्टला शिफ्ट केला, दॅट इज 0.65 इंटू आता काय येणार? 10ची पॉवर काय येणार आहे? हे महत्त्वाचं आहे. कसं सांगितलं होतं? कसं लक्षात ठेवायचं आहे? लेफ्टला गेलं, कोऑर्डिनेट सिस्टीम माहिती आहे आपल्याला, ग्राफ लेफ्टला शिफ्ट झालो आपण, वी नो दॅट देअर इज अ निगेटिव्ह साईन ओव्हर लेफ्ट साईड. निगेटिव्ह साईन असतं, इकडं काय असतं? पॉझिटिव्ह. फक्त लेफ्टला शिफ्ट झालो, निगेटिव्ह आहे मला माहिती आहे, पण त्याचं उलटं करा, पॉझिटिव्ह मिळेल. म्हणजेच आपण लेफ्टला एक पॉईंट शिफ्ट केला आहे, सो 10ची पॉवर 1 ना पॉझिटिव्ह होईल. मला माहिती आहे निगेटिव्ह साईड होतं, पण उलटं करायचं. 10⁻⁻6 शॉर्ट ट्रिक आहे, 0.65 इंटू 10 टू द पॉवर 1 लेफ्टला शिफ्ट केला, दॅट इज 10 टू द पॉवर 1 इंटू 10⁻16. कळतं आहे का? खूप सिम्पल आहे. नाव हे बघा, या टर्मला मी कसं लिहिलं आहे? असं लिहिलं आहे. याचाच अर्थ 6.5 हां 6.5ला मी असं रिप्रेझेंट केलं, दॅट इज 0.65 इंटू 10 टू द पॉवर 1. ह्याला कॅल्क्युलेट करून बघा, 0.65 इंटू 10 टू द पॉवर 1. 10 टू द पॉवर 1 मीन्स 10. डेसिमल पॉईंट कुठं राईटला शिफ्ट होईल, दॅट इज 6.5. येतं आहे का बरोबर? हो. सो फायनल आन्सर विल बी इक्वल टू, दिसतंय काय? 0.65 इंटू 10 टू द पॉवर -5. का? 10⁻1 10⁻16 आहे ना, मग 15 आहे ना. 10⁻1 इंटू 10⁻−16 मल्टिप्लिकेशन आहे, ॲडिशन करून द्या. 10⁻−15 विल बी द आन्सर. आलं का? आन्सर बघा, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज -15. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज -15 विच वी हॅव टू कॅल्क्युलेट ओव्हर हिअर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. Question number 6. In a workshop, a worker measures the length of a steel plate with a vernier caliper having least count of 0.01 cm. हा जो लिस्ट काउंट हा जो वर्ड आहे तो प्रॅक्टिकल्समध्ये तुम्हाला कळणार आहे. नाही कळाला तरी काही हरकत नाही आहे. लिस्ट काउंट आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये सॉल्व करायचा नाही आहे. सो पुढं बघा, 0.01 सेंटीमीटर हा त्याचा लिस्ट काउंट आहे. 4 such measurements of length yielded the following values. आता जेव्हा तर लेंथ ऑफ स्टील प्लेट मेजर करताना, वर्नियर कॅलिपर एक डिवाइस आहे, त्या डिवाइसनं मेजर करताना 10 मेजरमेंट केलं, म्हणजे 4 मेजरमेंट्स घेतलं. अँड इल्ड दॅट इज रिडिंग्स कशा मिळाल्या मला? 3.11 सेंटीमीटर, 3.13 सेंटीमीटर, 3.14 सेंटीमीटर अँड अगेन 3.14 सेंटीमीटर. ना प्लेट चेंज झाली नाही आहे, पण दरवेळेस रिडिंग चेंज झाल्यात. हे कशामुळं? वी नो दॅट एरर्स, रिलेटिव्ह एरर, पर्सनल एरर, कुठला इन्स्ट्रुमेंटल एरर, ह्या काही गोष्टींमुळे, ह्या फॅक्टर्समुळे हे जे मला व्हॅल्यूज वेगवेगळ्या मिळाल्यात. नाव फाइंड द मीन लेंथ, द मीन ॲब्सोल्यूट एरर अँड द पर्सेंटेज एरर इन द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ लेंथ. मीन्स फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द मीन ऑफ दिस 4 टर्म्स, देन ॲब्सोल्यूट मीन एरर, देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर. बस हे आपल्याला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे इथं सगळंच कॅल्क्युलेट करायचं ना. या इकडं वी नो दॅट या ज्या रिडिंग्स दिल्यात, वी कॅन शो दॅट ॲज A1 इज इक्वल टू 3.11 मीटर्स, A2 इज इक्वल टू 3.13 मीटर्स, A3 इज इक्वल टू 14 मीटर्स, 3.14 मीटर्स अँड A4 इज इक्वल टू 3.14 मीटर्स. नो बघा, ह्या 4 रिडिंग्स दिल्यात. फर्स्ट ऑफ ऑल मीन कॅल्क्युलेट करू. First of all, we are going to calculate the mean of these 4 lengths. 4 lengths. Now, A mean. लिहूयात A mean. A mean is equal to काय असतं? मीन म्हणजेच काय? सिम्पली समेशन ऑफ ऑल टर्म्स डिवायडेड बाय नंबर ऑफ टर्म्स. म्हणजे किती 4 टर्म्स आहेत त्या सिम्पली ॲड करा आणि त्याच्या डिवायडेड बाय किती नंबर ऑफ टर्म्स आहेत? 4. सो डिवायडेड बाय 4. 13 प्लस 3.14 प्लस 3.14 डिवायडेड बाय 4. कॅल्क्युलेशन लेंदी वाटू शकतं, काही नाही आहे, सराव करा, कॅल्क्युलेशन फास्ट होऊन जातील. ह्याचा आन्सर येतं 12.52 मीटर्स. एकदा क्रॉस चेक करू द्या. 12.52 मीटर्स डिवायडेड बाय 4 करून घ्या कॅल्क्युलेशन. यू विल गेट द 3.13. कॅल्क्युलेशन करा डिव्हिजन होमवर्कमध्ये, नाहीतर आपला व्हिडिओ लेक्चर खूप मोठं होऊन जाईल. 3.13 मीटर्स. दिस इज द ए मीन, दॅट इज मीन व्हॅल्यू मिळाली मला. ए मीन इज इक्वल टू 3.13 meters. काय? 3.13 meters. Now we have to calculate the absolute error also.
ॲब्सोल्यूट एरर कसा कॅल्क्युलेट करणार आहे, जी ट्रू व्हॅल्यू दॅट इज मीन मायनस ॲक्च्युअल रिडिंग कसं येतं, या इकडे आहे सांगतो, परत विसरला असणारच आहेत एवढ्या दिवसांमध्ये. मीन ॲब्सोल्यूट एरर इफ यू हॅव टू कॅल्क्युलेट मीन ॲब्सोल्यूट एरर, then first of all calculate absolute error. Absolute error is the difference between mean value and measured value. काय सांगितलं, मीन व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. ए मीन ती व्हॅल्यू आहे, मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे ह्या 4दा मला 4 सबस्ट्रॅक्शन करावं लागतील, अँड रिप्रेझेंटेड बाय डेल्टा A1 दॅट इज ॲब्सोल्यूट एरर इन फर्स्ट रिडिंग. सो व्हॉट विल हॅपन, ए मीन किती आहे 3.13 मायनस A1 3.11 दॅट विल बी 0.02. मॉडमध्ये आहे सबस्ट्रॅक्शन ॲडिशन, कोणतंही साईन हे मायनस प्लस मायनस साईन असलं तरी बाहेर प्लसच येणार आहे. नाव डेल्टा A2 सेकंड रिडिंगसाठी ए मीन मायनस A2 दॅट विल बी इक्वल टू 3.13 मायनस सेकंड रिडिंग दॅट इज 3.13 अँड दॅट विल बी इक्वल टू 0, सेम एज 0 झालं. डेल्टा A3 मीन्स ए मीन मायनस A3 थर्ड रिडिंग दॅट इज ए मीन किती आलं रे बाबा 3.13 मायनस थर्ड रिडिंग दॅट इज 3.14. नाव करा कॅल्क्युलेशन काय येणार आहे 0.01. पॉईंट्समध्ये गडबड करू नका, खूप सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहेत. फोर्थ रिडिंगसाठी ॲब्सोल्यूट मीन एरर ए मीन मायनस A4 दॅट विल बी इक्वल टू 3.13 मायनस फोर्थ रिडिंग इज 3.14. So what will happen here, 0.01. These are the absolute errors मला मिळालेत. नाव हे ॲब्सोल्यूट एरर्स मला मिळालेत. मग मीन ॲब्सोल्यूट एरर काय करणार आहेत आपण, या 4ही क्वांटिटीजचा मीन घ्यायचा आहे. मग मीन ॲब्सोल्यूट एरर मिळणार आहे दॅट इज डेल्टा ए मीन. डेल्टा ए मीन म्हणजे ॲब्सोल्यूट एरर आणि डेल्टा ए मीन म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर. सो इज इक्वल टू काय येणार आहे 0.02 प्लस 0 प्लस 0.01 प्लस 0.01 divided by how many number of terms, there are 4 number of terms, so divided by 4. करा कॅल्क्युलेशन काय येणार आहे 0.04 divided by 4 आणि डिवाइड केल्यानंतर 0.01 विल बी द आन्सर, 0.01 meters. दिस इज द मीन ॲब्सोल्यूट एरर. सो मीन ॲब्सोल्यूट एररची पण व्हॅल्यू मिळाली डेल्टा ए मीन इज इक्वल टू 0.01 meters. Now what we have to calculate, the percentage error. मग percentage error calculate करताना we have to calculate the relative error. So first of all let's calculate relative error. Now register relative error is equal to, कसं येणार आता relative error, what is the formula for relative error, simply relative error is equal to काय असतं डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए दॅट इज मीन इट इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन एरर म्हणजे मीन व्हॅल्यू ए मीन. मग डेल्टा ए मीन दॅट इज मीन ॲब्सोल्यूट एरर किती आलं 0.01 meters डिवायडेड बाय ए मीन दॅट इज 3.13 meters. डू द सिम्पल मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन, 2 डेसिमल पॉईंट इकडे घ्या, इकडे पण 2 डेसिमल इकडे घेतील, 1/313. नाव कॅल्क्युलेट करा, you will get the answer 0.0 काय होतं 0.0032. दिस इज युअर रिलेटिव्ह एरर. आला का बरोबर आन्सर 0.02 ह्याचं कॅल्क्युलेशन करा, यू विल गेट द 0.0032 दॅट इज रिलेटिव्ह एरर. नाव वी नो दॅट व्हॉट इज पर्सेंटेज एरर. Percentage error is simply relative error into 100. Now do the simple mathematics, 0.0032 into 100 काय येणार आहे व्हॅल्यू, 2 डेसिमल पॉईंट राईट साईडला शिफ्ट होतील दॅट इज 0.32%. दिस विल बी द पर्सेंटेज एरर. आलं का आन्सर, दिस इज द पर्सेंटेज 0.32. कसं गेलो, फर्स्ट यू हॅव कॅल्क्युलेट मीन ऑफ ऑल 4 रिडिंग्स, देन calculate absolute error, then mean absolute error, then relative error and then percentage error. खूप सिंपल आहे, सिक्वेन्स न जावा, खूप सिंपल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कॅल्क्युलेशन फक्त प्रॉपरली करा. दिस इज द आन्सर्स. सो मीन व्हॅल्यू 3.13, मीन ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू 0.01 meter and
percentage error is equal to 0.32%. Note down the answers. Let's solve question number 7. In this video we will solve first 8 question and in next video we will solve remaining 8 question. थोडंसं लेक्चर मोठं होईल एकाच व्हिडिओमध्ये सगळं कव्हर केलं तर. सो अजून 2 एक्झाम्पल आहेत, थोडंसं राहील थोडंसं. क्वेश्चन नंबर 7. Find the percentage error in the kinetic energy of a body having mass. Mass is given that mass is equal to 60 plus minus 0.3 gram. काय gram with the velocity of किती velocity ने मूव करतोय. It is moving with a velocity of 25.0, that is 25 plus minus 0.1 centimeter per second, and you have to calculate the percentage error in the kinetic energy. Now percentage error calculate करताना we have to first of all calculate the relative error, and we know that relative error calculate करताना आपण काय करतो, ॲडिशन घेतो. फर्स्ट ऑफ ऑल काय माहित पाहिजे तुम्हाला, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी? 1/2 mv चा स्क्वेअर. काय 1/2 mv चा स्क्वेअर. ना इन पर्सेंटेज एरर, इन द कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज एरर, ही 1/2 कशी व्हॅल्यू आहे? कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण घेतो का? नाही घेत. फक्त एरर कॅल्क्युलेट करताना मी पुढच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करणार आहे, मासमधलं एरर आणि व्हेलॉसिटीचं एरर. नाव रिलेटिव्ह एरर. फर्स्ट ऑफ ऑल रिलेटिव्ह एरर इन कायनेटिक एनर्जी. रिलेटिव्ह एरर इथे लिहितो मस्तपैकी, इथे लिहूयात. रिलेटिव्ह एरर इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे? एम साठी व्हॉट विल बी द रिलेटिव्ह एरर फॉर एम? डेल्टा एम अपॉन एम. आणि ही जी व्हॅल्यू दिली आहे ती काय रिप्रेझेंट करते मला? गिवन दॅट एम प्लस मायनस डेल्टा एम. ही मासची व्हॅल्यू आणि मास मेजर करताना त्यामध्ये आलेला एरर, दॅट इज डेल्टा एम. दिस इज ऑल्सो व्ही प्लस मायनस डेल्टा व्ही. व्हेलॉसिटी मेजर केली आणि व्हेलॉसिटी मेजर करताना आलेला एरर, दॅट इज डेल्टा व्ही 0.1. नो काय येणार आहे रिलेटिव्ह एरर इन कायनेटिक एनर्जी? डेल्टा एम अपॉन एम प्लस. का प्लस घेतो? आयदर मल्टिप्लिकेशन असू द्या असं, ऑर आयदर डिव्हिजन असू द्या, काही असू द्या, आपण रिलेटिव्ह एरर काय करतो? ॲड करतो. इन मल्टिप्लिकेशन ॲज वेल ॲज इन डिव्हिजन वी हॅव टू जस्ट ॲड द रिलेटिव्ह एरर. नो बट हे काय एक्सपोनेन्शियल पॉवर आहे, ह्याच्यासाठी पण रूल बघितला होता. फॉर द पॉवर ऑफ फिजिकल क्वांटिटीज, फिजिकल क्वांटिटीच्या पॉवरसाठी काय घेतो? ती एक्सपोनेन्शियल टर्म खाली घेतो मल्टिप्लिकेशनमध्ये, दॅट इज 2 इंटू डेल्टा व्ही अपॉन व्ही. दॅट इज 2 इंटू डेल्टा व्ही अपॉन व्ही. व्हीचा स्क्वेअर होता, एक्सपोनेन्शियल टर्म खाली आली. खाली रूल आहे आपला, नसेल बघितलं व्हिडिओ बघू शकता. सो डेल्टा एम अपॉन एम, डेल्टा एमची व्हॅल्यू 0.3 डिवायडेड बाय एमची व्हॅल्यू 60 प्लस 2 इंटू डेल्टा व्हीची व्हॅल्यू, डेल्टा व्ही इथं 0.1 डिवायडेड बाय व्हीची व्हॅल्यू 25. नाव शिफ्ट करा पॉईंट इकडं. कसं जाणार आहे? राईट साईडला शिफ्ट केलं एक ना, इकडं खाली एक 0 वाढणार, दॅट इज 3 डिवायडेड बाय 600, दॅट इज 1 डिवायडेड बाय 200, 1 डिवायडेड 2. सिम्प्लिफिकेशन प्लस. आता एक डेसिमल पॉईंट मी तिकडे शिफ्ट केला तर काय येईल? 2 इंटू 1 डिवायडेड बाय 250. एक डेसिमल शिफ्ट केला, 0 एक वाढवला. नाव हे जर डिवाइड केलं तर 125. सो सिम्प्लिफाय करा आता. 1 डिवायडेड बाय 200 प्लस 1 डिवायडेड बाय 125. 1 डिवायडेड बाय 200 मिळालं तुम्हाला, कॅल्क्युलेशन करून ठेवलेच नाही, 0.005. आता हां प्लस नाव 1 डिवायडेड बाय 25, 1 डिवायडेड बाय 25, 1 डिवायडेड बाय 25, 1 डिवायडेड बाय 25ची व्हॅल्यू मिळते तुम्हाला 0.008, 0.008. नाव डू द सिम्पल मॅथमॅटिक ॲडिशन. काय येणार आहे? 8 आणि 5 13, दॅट इज 0.013. दिस इज द रिलेटिव्ह एरर, बट वी हॅव टू कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर. सो सिम्पली पर्सेंटेज एरर, इन पर्सेंटेज एरर वी हॅव टू मल्टिप्लाय द रिलेटिव्ह एरर इंटू 100. रिलेटिव्ह एररला 100ने मल्टिप्लाय करा. 100ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 1.3%. दिस इज द रिलेटिव्ह एरर. आलं 1.3% is our final answer for relative error. Sorry, percentage error in this example. So note down this problem. Next, 8th question, which is the last for this lecture. In the Ohm's experiment, the value of unknown resistance were found to be. Ohm's experiment
फॉलो करत होतो, परफॉर्म करत असताना देर आर टोटल 1 2 3 4 रीडिंग्स वी हॅव टेकन ऑफ द रेजिस्टन्सच्या 4 व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यात. देन कॅल्क्युलेट द मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर अँड पर्सेंटेज एरर. म्हणजे ह्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. नाव या एका आपण व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करूयात. फर्स्ट ऑफ ऑल कसं येईल, फर्स्ट रीडिंग दॅट इज A1 रीडिंग आहेत, A1 A2 A3 A4 ने रिप्रेझेंट करूयात. फर्स्ट रीडिंग इज 6.12 ओहम, सेकंड रीडिंग इज 6.09 ohms, third reading is 6.22 ohms, and fourth reading is 6.15 ohms. These are the simple 4 readings we have taken from the experiment in the Ohm's law. Now mean calculate kara, absolute mean error, relative error, percentage error. First of all, A mean, that is A mean, simply mean of these all 4 readings, that will be 6.12 plus 6.09 plus 6.22 plus 6.15 divided by number of readings kiti आहेत 4, so simply divided by where we are, we have to just calculate A mean value of all 4 readings. Calculation kara, you will get 24.58. यांची addition, summation of these all 4 readings is 24.58 divided by number of terms, that is 4. सो आन्सर विल बी, कॅल्क्युलेशन करा 6.145. ह्या कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज आहेत. आधी तुम्ही हे क्रॉस चेक करू शकता इन होमवर्क. 6.145, दिस इज द मीन व्हॅल्यू ऑफ ऑल रीडिंग, मीन्स AM, दॅट इज A मीन इज इक्वल टू 6.145 मीटर्स. इकडं लिहून टाकतो कोपऱ्यात. नाव इन सेकंड वी हॅव टू कॅल्क्युलेट द ॲब्सोल्यूट मीन एरर, मीन्स for all 4 readings calculate absolute error first of all. So delta A1, that is absolute error for first reading. Cast the formula A mean minus first reading A1. करून टाका calculation, that will be 6.145 minus 6 first reading, that is 6.12 is equal to calculation 0.025 meters. Delta A2 is equal to mod of A mean minus A2 is equal to that is 6.145 A mean ची value minus second reading, that is 6.09, and that is equal to 0.055. For third reading ह्या calculated values आहेत. जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून आधीच कॅल्क्युलेशन करून ठेवलं आहे. तुम्ही होमवर्कमध्ये करू शकता. डेल्टा A3, that is absolute error for third measured quantity. AM minus A3 is equal to 6.145 minus third reading 6.22. Do the subtraction and you will get 0.0070, 0.075. And for fourth reading A4 is equal to A mean minus A4 is equal to 6.145 minus fourth reading is 6.15, and that will be equal to 0.050. जवळच आहे 45 50. No, 0.005. These are the 4 absolute error for respective measured quantity. Now calculate the mean absolute error, that is delta A mean is equal to addition of these terms divided by 4. 0.025 plus 0.055 plus 0.075 plus 0.005 divided by 4. Do the addition, and addition will be equal to calculation करा divided by 4 करा. Answer will be direct answer लिहितो 0.04. This is the mean absolute error. Calculation केलं and simply divided by 4 केलं. करून बघा तुम्ही, येऊन जाईल. So delta A mean is equal to 0.04 meters. This is absolute error, but we have to calculate also relative error and percentage error. म्हणजे आता relative error कडे बघूयात. What is relative error? Formula for relative error is delta A mean divided by A. So that is delta A divided by A means. Relative error RE लिखतो. Relative error Royal Enfield ने relative error. So delta A divided by A. Delta A 0.04 divided by A, that is mean 6.145, and that will be equal to
कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल 0.0000.0065. नाव दिस इज युअर रिलेटिव्ह एरर, बट इन पर्सेंटेज एरर वी हॅव टू simply multiply the relative error by 100. So percentage error is equal to 0.0065 into 100. कसं येणार आहे, 2 डेसिमल पॉईंट राईट साईडला शिफ्ट करा. सो आन्सर विल बी 0.65%. This is it for the today's lecture. In today's lecture we learnt the numerical example, that is how to solve numerical examples. कॅल्क्युलेशनचा पार्ट मी इथंच परफॉर्म केला नाही आहे, नाहीतर व्हिडिओ 1.5-2 तासाचा होऊन जाईल, कारण लॉक टेबलनं आपल्याला परफॉर्म करायचे आहेत. लॉक टेबल नेक्स्ट लेक्चर, हे चॅप्टर संपल्यानंतर नेक्स्ट लेक्चर विल बी ऑन लॉक टेबल. क्योंकि वही तो यूज़ करना है हमें 2 साल के लिए आगे. सो दैट्स इट फॉर द टुडेज लेक्चर. न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व करताना गिवन व्हॅल्यूज, फॉर्म्युला दॅट वी कॅन यूज टू कॅल्क्युलेट द आन्सर अँड कॅल्क्युलेशन, हे 3 पार्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. सो लिहून घेतला असेलच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.